त्याला काय झालं? आळंदीला का जायचं तुम्हाला सांगतो. आळंदीला का जायचं? आळंदीला काय जायचं? पंढरपूरच्या तुम्ही 14 वाऱ्या करा. 14 जितकं पुण्य प्राप्त होते ना तेवढं पुण्य एका वारीत आहे महाराज आळंदीच्या. म्हणून आळंदीची वारी करायची. आणि अजून विशेष सांगू का आळंदीत काय काय बघण्यासारखं आहे तुम्हाला सांगू का? आळंदीत आमच्यासारखे लाखो विद्यार्थी राहतात. आळंदीत लाखो विद्यार्थी राहतात महाराज. पण सांगू का तुम्हाला, आमचं कोण राहते होती तो? आमचा का भाऊ राहतो? आमची काय बहीण राहते? आमची का मावशी राहते? आमचा का मामा राहते? की आमची मामी राहते? कोणी नाही राहत महाराज. लाखो विद्यार्थ्यांचं तिथं कोणीच नाही राहत. पण लक्षात ठेवा, आमचं तिथं कोणीच नाही पण आम्हाला तिथं काहीच कमी नाही. हे आळंदीचं महिमा आहे. आजही बघा तुम्ही आळंदीमध्ये 1 लाख विद्यार्थी आहे पण उपाशी पोटी झोपत नाही. हे आळंदीचं महिमा आहे. म्हणून सांगतो आळंदीत जा. आणि अजून सांगतो मग आळंदीत का जायचं. ज्यावेळेस माणसाला वाटतं ना महाराज की आपण आत्महत्या करावं त्यावेळेस आपण फक्त एकच करायचं. आळंदीला जायला का जास्त पैसे लागत नाहीत. आपल्या नांदेडहून काय 250-300 रुपये तिकीट आहे. इथून तिथं जायला का 100-200 रुपये तिकीट. असं तसं 500-600 रुपयात आपण आळंदी. असं तसं 2000 रुपये आत्महत्या करायची ना महाराज. 2000 कर्ज काढायचं पण आळंदीला जायचं. आळंदीला गेल्यानंतर महाराज एक काम करायचं. आपण तिथं गेल्यानंतर ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवायचं. आणि डोकं ठेवल्यानंतर महाराज आपल्याला जी अनुभूती येईल ना त्याच्या पुढं आपण आत्महत्या कधीच करणार नाही. हे आळंदीचं महिमान आहे. आळंदीचं महिमान आहे. सांगू तुम्हाला अजून महाराज, लाही लाही जीवाला झाड देते रे सावली. अरे लाही लाही जीवाला झाड देते रे सावली. ज्याला जगी नाही कोणी मला त्याला माझी ज्ञानराज माव. ज्ञानबाई माझी अनाथाची ज्ञानबाई माझी अनाथाची माया. अशी कितीतरी अनाथ लेकराची माझी माऊली ही आई होऊन बसली महाराज. आई. चला आपला विषय काय चालू आहे? मन किती चपल आहे. बरं, ज्यानं आळंदी पाहिली महाराज त्यांना आपले डोळे झाका. तुम्हाला आळंदीत नेतो. मन किती चपल आहे बघा. इथं बसल्या तरी तुम्हाला आळंदीत बैशी तरी हिंडवी 10 दिशा याच्यावर सांगावलं बरं का. म्हणजे तुम्हाला विषय पटवून देण्यासाठी बसल्या 10 दिशा म्हणतात. जे आळंदीला गेले ना ते डोळे झाका. तुम्हाला आळंदीत नेतो. चला झाकले का डोळे? ऐ कोठा तुम्ही बी आपलं स्मरण करा ना. चला तुम्हाला तिथं इंद्रायणी नदी दिसायली का? इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदीमध्ये आपलं स्नान करून घ्या. डोळे उघडून पाहता का माझ्याकडं? जा तिकडं. इंद्रायणी नदी स्नान केलं का? थोडं पुढं या. पुढं आल्यानंतर महाराज सद्गुरू जोग महाराजांची समाधी. सद्गुरू जोग महाराज कोण आहे माहिती आहे का? ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये रेडा बोलवला. त्या काळामध्ये पण सद्गुरू जोग महाराजांनी महाराज अशा रेड्यासारखे आम्ही सगळे रेड्यासारखे असे आम्ही या काळामध्ये ज्यांनी बोलवलं ना ते म्हणजे सद्गुरू जोग महाराज. म्हणून महाराज सद्गुरू जोग महाराजांच्या पाया पडा. आता सद्गुरू जोग महाराजांच्या पाया पडले का? पुढं चला. पुढं गेल्यानंतर महाराज हैबती बाबाचे पायरी आहे. जे गेले ते हैबती बाबाची पायरी आहे का? त्या हैबती बाबाच्या पायरीचं दर्शन घ्या. आता पुढं जा महाद्वारातून पुढं गेल्यानंतर एक मोठा कासव आहे बघा. त्या कासवाचं दर्शन घ्या. आता त्या कासवाचं दर्शन घेतल्यानंतर थोडं पुढं जा. हैबती बाबाच्या समाधीचं दर्शन घ्या. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर नाथ पायरीचं दर्शन घ्या. नाथ पहाराचं दर्शन घ्या. पुढं जा. पुढं गेल्यानंतर दर्शन बारीत लागा. दर्शन बारीत लागल्यानंतर मोठाले आरशे आहेत बाबा. नारायण बाबा आहेत ना, मोठाले आरशे आहेत.
त्या आरशात आपण बघा ना, आपले थोबाडं नीट करून घ्या. आता आरशात बघले का, थोडं पुढं जा. पुढं गेल्यानंतर तिथं मोठमोठ्याला दानपेट्या आहेत. त्या दानपेट्यामध्ये 10-5 रुपये टाका. आता पुढं जा. पुढं गेल्यानंतर महाराज आलिंगन लोटांगण घालण्यासाठी एक थोडीशी जागा आहे. तिथं साधक लोक, माझ्यासारखे सगळे साधक लोक लोटांगण घालतात. जे जसं जसं लोटांगण घालतात ना, तसं तसं आपणही लोटांगण घाला. आणि लोटांगण घातल्यानंतर थोडं पुढं बघा महाराज. पुढं बघल्यानंतर मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप महावैष्णव माऊली ज्ञानोबा तुमच्या पुढे आहेत. ज्ञानोबाराची मूर्ती बघा महाराज. आणि ज्ञानोबाराची मूर्ती बघल्यानंतर आता एक काम करा, थोडं मागं या. मागं आल्यानंतर एक चांदीचा दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या वर गणपती आहे बघा, गणपती. काय करा, आपल्याकडे आणलेला जो प्रसाद आहे ना, तो प्रसाद घ्या आणि त्या गणपतीच्या तोंडात कोंबा. असं काऊनच करतात अजूनही कळालं नाही मला महाराज. बरं, त्या ट्रस्टवाल्यानं नवीन गणपती बसवला, पण या लोकांनी महाराज अर्धा गणपती अजूनही तोडला. बरं, असं काऊन करतात बरं? हे सांग का तुम्हाला, हे पुरुष मंडळी हे सगळं काम करत नाहीत. हे काम कोण करतात नारायण बाबा सांगू का? बचत गट. कुंटल भर कुकू घेऊन जातात महाराज. कोणत्या भीतीलाच कुकू, कोणत्या दरोजालाच कुकू, कोणत्या यालाच कुकू. मग यायचं असं आहे महाराज, एकीनं केलं अख्खं, यायला माहितही नसते नेमकं करायचं कशाला, काय करा. तुमच्यात का कुकाची फॅक्टरी आहे का? तुम्हाला सांगू का, वड सावित्रीची पूजा होती. एकीने केलं की दुसरी करत असते. वड सावित्रीची पूजा होती आणि वड सावित्रीच्या पूजेच्या निमित्तानं काही महिला मंडळ वडाची पूजा करण्यासाठी गेली की वडा पाव वडाची पूजा करण्यासाठी गेल्या. पण रस्ता थोडा घाणीचा होता. रस्ता घाणीचा असल्यामुळं तिथं ग्राम स्वच्छता अभियान आलं होतं. पण काय माहीत, ग्रामपंचायतनं ग्राम स्वच्छता अभियानाचा नुसता बोर्ड लावला होता, पण मधात सगळी घाणच. त्या रस्त्यानं महाराज सगळ्या बाया चालल्या. त्या एका मावशीच्या हातात ताट होतं, एक तांब्या होता आणि हातात तांब्या असल्यामुळं तिला काय खाली ठेवता येत नाही. तिच्या पाठीला थोडीशी खाज आली मावशी. आता खाज आल्यानंतर तिला काय महाराज खाली तांब्या ठेवता येत नाही आणि ताटही ठेवता येत नाही. मग त्या मावशीनं बिचारीनं काय केलं की NSABचा पोल होता, ते NSABच्या पोलला अशी पाठ लावली, खाजवली आणि गेली पुढं. ते पाहिलं तिच्या पाठीमागच्या मावशीनं. तिला वाटलं माय, या वड सावित्री निमित्तानं नवीन नियमच आला का नो, पाठ घासायची. ते जशी जशी घातली तशी ही नाही पाठ घासली महाराज, गेली पुढं. आता ते गेल्यानंतर ते पाहिलं तिच्या पाठीमागच्या मावशीनं. तिला वाटलं माय, ज्या आरती या दोघीनं घासली पाठ, त्या आरती मी बी त्या NSABच्या पोलला पाठ घासली पाहिजे. आणि जर मी नाही घासली आणि उद्या पप्प्याच्या बापाचं काही झालं म्हणून महाराज जसं जसं तिनं घासायला लागली तसं तसं ही नाही घासली, गेली पुढं. आता महाराज टोळ्याच्या टोळ्या या लागल्या, रांगा लागल्या. पाठ घासायची पुढं चालायचं, पाठ घासायची पुढं चालायचं. पण मावशी झालं काय माहिती आहे का, शेवटची मावशी जाणार आणि त्या पोलमध्ये लाईट उतरणार एकच. तिनं महाराज जेच आपली पाठ लावली तिचा फोटोच निघाला. सांगायचं तात्पर्य इतकं, मला सांगा काय कुठला नियम आला होता का? आणि कुठून काढतात याचं काही पत्ता नाही. माझ्या आईला एकदा महाराज रात्री 2:30 वाजता फोन आला. 2:30 वाजता दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्येच्या दिवशी लिंबाखाली म्हणे दिवा लावायचा, दिवा. माझी आई 2:30 वाजता उठली आणि ते खटखट वाजल्यामुळे मी म्हणलं आई काय करते? काय नाही म्हणे, मला कुठून तरी फोन आला होता आणि दीप अमावस्येच्या दिवशी लिंबाखाली दिवा लावावं. मग कोण दिवा लावा? काय नाही म्हणे, एका पोराच्या आईनं दिवा लावून, मग 2 लेकराच्या आईनं काय करावं? म्हणजे आपलं काही कुठं नियम नाही, त्याला कुठं शास्त्र नाही, कुठं बंधन नाही, कुठं काही नाही. का सांगायला लागलो ऐका, काय सांगायला लागलो? कारण महाराज आपण हे सगळं असं करतो, आपण हे सगळे अंधश्रद्धा करतो. या कारणामुळं महाराज जे परधर्मी आहेत ना, जे परधर्मी आहेत त्या लोकांना आपल्या धर्मावर बोट ठेवण्यासाठी थोडीशी जागा मिळते महाराज आपल्या अशा वागण्यामुळे. विठ्ठला चला, काय चालू आहे आपल्या कोटा? कोठा काय चालू आहे? चष्मेवाले बाबा काय चालू आहे? वा वा महाराज, इतकं मन अवघड आहे. बसल्या बसल्या तुम्हाला आळंदीत नेऊन घेतलं.
हा बैशी तरी हिंडवी. बरं आपण तुकोबा राहायचं पाहिलं, आपण ज्ञानोबा राहायचं पाहिलं. नाथबाबा काय म्हणतात बघा. नाथबाबा म्हणतात आकाशाची करील चौघडी, महानिरूची बांधविल पुडी, आणि शून्याची मुरडविल नरडी, परिमनाची निवाडे अनिवार्य. नाथबाबा म्हणतात हे आकाश जे आहे ना, आकाश, या आकाशाची चौघडी घालणं सोपं आहे का हो? सोपं नाही. आकाशाची चौघडी घालणं, बाबा घालून देशाल का मला? घालणं सोपं नाही. पण नाथबाबा म्हणतात कदाचित तेही सुद्धा शक्य होईल. महानिरूची बांधविल पुडी. महानिरू पर्वत कोण पाहिले? आपल्याला माहीत सुद्धा नाही. पण नाथबाबा म्हणतात महानिरू पर्वताची पुडी बांधणं शक्य नाही, पण शक्य होईल. परिमनाची निवाडे अनिवार्य. म्हणून मन इतका अवघड आहे. म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतात की मनाच्या पाठीमागं लागा, मनाच्या पाठीमागं लागा. कोटपर्यंत समचरण दृष्टी विटीवीर साजिरी, ते माझे हरी वृत्ती राहो. देवा कुठपर्यंत लागायचं? कुठपर्यंत लागायचं? जोपर्यंत हे मन देवाच्या पायावर स्थिर. देवा माझे मन लागो तुझे पायी, 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 देवा माझे मन लागो तुझे पायी. संसार वेचने पडले दे, संसार वेचने पडले दे, संसार वेचने पडले दे, संसार वेचने पडले. नामस्मरण घडो दुनिया करे, नामस्मरण घडो या संगमे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. महाराज म्हणतात देवा माझे मन तुझ्या चरणावर लागू दे. कोटपर्यंत महाराज? जोपर्यंत हे मन देवाच्या पायावर स्थिर होत नाही तोपर्यंत. ते माझे हरी वृत्ती राहो. देवा माझं मन तिथपर्यंत राहायचे. कोटपर्यंत? जोपर्यंत हे देवाच्या पायावर स्थिर होत नाही तोपर्यंत. एकदा का मन हे देवाच्या पायावर स्थिर झालं, महाराज म्हणतात आता कोटे धावे आता कोटे धावे, आता कोटे धावे, आता कोटे धावे, तुमचे चरणाले धनिया, तुमचे चरणाले धनिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. तुमचे चरण कलिया, तुमचे चरण कलिया, तुमचे चरण कलिया, कोटपर्यंत मनाच्या पाठीमागा लागायचं? जोपर्यंत हे देवाच्या पायावर स्थिर होत नाही तोपर्यंत. बरं साधना कुठपर्यंत करायची? जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. आणि एकदा का साध्य प्राप्त झालं, साधना सोडून द्यायची. तुम्हाला कळण्यासाठी सांगू का? गाडीच्या पाठीमागं कोटपर्यंत लागायचं? बसला हात कोटपर्यंत दाखवायचा? जोपर्यंत बस आपल्याला भेटत नाही तोपर्यंत. पण बसमध्ये बसल्यानंतर उड्या मारायचं जमते का? एकदा आपल्याला बस मिळाली ना, आता काही निवांत बसायचं. म्हणून मनाच्या पाठीमागं कोटपर्यंत लागायचं? जोपर्यंत देवाच्या पायावर स्थिर होत नाही. साधना कोटपर्यंत करायची? साध्यप्राप्ती. साध्यप्राप्ती काय? देवाचे पाय. बरंच ऐका, तुम्हाला थोडं वेगळं चिंतन मांडतो, थोडं वेगळं, थोडं बाबा विषयांतर करतो थोडंसं. हे पा, हे सगळे साधन पकवाज वाजवणं, गायन करणं, भागवत करणं, कीर्तन ऐकणं, विणा घेणं, हे सगळं साधन जरी देव मिळण्याकरता आहे,
पण मी म्हणतो हे साधन केल्यानंतर देव मिळत नाही. हा, तुम्ही म्हणसाल महाराजाच्या गोळ्या संपल्या काय? पण ऐका, हे साधन केल्यानंतर आपल्याला देव मिळत नाही. समजून सांग का तुम्हाला? इथं माझ्या आई बसलेले आहेत. मला सांगा, लग्नामध्ये तुम्ही आपल्या पतीचं नाव घेता बघा, नाव घेता ना? सांगू का तुम्हाला एखादं? माडीवर बसवली फरशी घेते मी पुसून, पप्प्याच्या बापाला चप्पल घालून पडला थोबाड वासून, असं काही नाव घेता ना? बरं, हे नाव तुम्ही पती भेटावा म्हणून नाव घेता की भेटलेला पती टिकावा म्हणून नाव घेता? भेटलेला पती टिकावा म्हणून नाव घेता. म्हणून तसंच हे सगळं, हे देव भेटावा म्हणून नाही महाराज. हे गायन करणं, पकवाज करणं, भागवत करणं, हे सगळं आम्हाला देव भेटावा म्हणून नाही. आम्हाला देव भेटलेलाच आहे महाराज. आमच्या जीवनात आम्हाला काय कमी आहे? आम्हाला देव भेटलेलाच आहे, पण भेटलेला देव टिकावा त्यासाठी सर्व खटाटोपे महाराज. विठाला म्हणून साधना कुठपर्यंत करायची? जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. एकदा का साध्य प्राप्त झाले महाराज, देखील तुमचे चरण निवांत राहिले मन महाराज. हे मन देवाच्या पायावर एकदा स्थिर झालं, ते माझी हरिवृत्ती राहो. एकदा का मन देवाच्या पायावर स्थिर झालं, सगळं तिथं मंगळच मंगळ होते. अभंगाचं दुसरं सकळ ही तेथे ओळली मंगळे, 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 सकळ ही तेथे ओळली मंगळे. वृष्टी केली जळे आनंदाचा, वृष्टी केली जळे आनंदाचा, वृष्टी केली जळे आनंदाचा, वृष्टी केली जळे आनंदाचा, सकळ ही तेथे ओळली मंगळे, सकळ ही तेथे ओळली मंगळे. वृष्टी केली जळे आनंदाचा, वृष्टी केली जळे आनंदाचा, वृष्टी केली जळे आनंदाचा, वृष्टी केली जळे आनंदाचा, सकळ ही तेथे ओळली मंगळे, सकळ ही तेथे ओळली मंगळे, ओळली मंगळे. महाराज. हे मन परमामृतानं रसनावली झाल्यामुळं काय झालं? मन देवाच्या पायावर स्थिर झालं, आणि मन देवाच्या पायावर स्थिर झाल्यामुळं काय झालं? सगळं तिथं मंगळच मंगळ झालं महाराज. ऐका, 18व्या अध्यायामध्ये ज्ञानवाऱ्या सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तिथे विवेका. एक समीकरण तुम्हाला सांगू का? जिथं देव असते ना तिथं भक्त असतात, आणि जिथं भक्त असतात ना तिथं देव असतो, आणि जिथं देव भक्त या दोघांचं संगम होतं ना तिथं आनंद असतो. नाही या आनंदाशी जोडा. अजून सांगू का तुम्हाला? त्याच्यातच सांगितलेलं आहे, मागा त्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका. झालं ना? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान महाराज. जिथं गुरु असते तिथं समाधान असतेच महाराज. तिथं आनंदही असते. हो, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षितीये, किंवा वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आडी, आणि आनवर्तुमो मंडळी. महाराज, एकदा देव असतो तिथं भक्त असतात, जिथं भक्त असतात तिथं देव असतो, जिथं देव भक्त असतात तिथं आनंद. मला सांगा, या मंडपामध्ये जो आनंद आहे, तो आनंद बाहेर आहे का? बाहेर नुसतं आपलं असंच आहे ना महाराज. आले कान, गेले कान, खाल्ले कान, पिले कान, केले का काम, म्हणजे आपलं असंच आहे ना सगळं संसारामध्ये महाराज. जिथं आपण सांगितलेल्या प्रमाणाचे दुःख बांधवडे आहे हा संसार. आनंद नाहीच महाराज, त्या संसारामध्ये आनंद नाही. आणि आनंद एक गोष्ट अशी आहे बघा, प्रत्येक गोष्टीला आपल्याला विरुद्धार्थी शब्द आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे का? बघा, सुखाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? दुःख. सुखाला दुःख, उन्हाळा हिवाळा, पावसाळा, अशा प्रत्येक गोष्टीला विरुद्धार्थी शब्द आहे. पण
आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे का सांगा? आनंदाला कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? विरुद्धार्थी शब्दच नाही ना आनंदाला. तसा तो भगवान परमात्मा स्वरूप आहे ना, तो आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप भागवतातला पहिला श्लोक सांगतो, सचितानंद रूपाय विष्णोत्पत्त्याय भीतवे तापत्रयाय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. महाराज तो आनंद स्वरूप भगवान परमात्मा एकदा का आम्हाला भेटला महाराज. सकळ ही ते ओळली मंगळे महाराज. जिथं देव भक्त तिथं आनंदच. एक जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे बाबा, तुम्ही ऐकलं असेल पण परत ऐका, रिव्हिजन होईल. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. काय झालं, पंढरपूरच्या महाद्वारामध्ये रंगनाथ स्वामी निगडीकरांचं कीर्तन चालायचं. आणि रंगनाथ स्वामी निगडीकरांच्या कीर्तनामध्ये महाराज रंगनाथ स्वामी निगडीकरांना सांगितलं की या पंढरपुरामध्ये एक बोध संपन्न महात्मा उतरलेला आहे. त्या बोध संपन्न महात्म्याचं नाव आहे रामदास स्वामी. आणि जो कोणी रामदास स्वामी आणि रंगनाथ स्वामी या दोघांची भेट घालून देईल, रंगनाथ स्वामीने सांगलं बरं का, त्याला मी वाटेल ते बक्षीस द्यायला तयार आहे. गाडी द्यायला तयार आहे, बंगला द्यायला तयार आहे, वावर द्यायला तयार आहे, सगळं द्यायला तयार आहे. फक्त आमच्या दोघांची भेट घालून द्या. पंढरपुरामध्ये रामदास स्वामी उतरले. ते एका ब्राह्मणाच्या घरी उतरले होते मला. ते ब्राह्मणानं पाहिलं, ब्राह्मणानं ऐकलं आणि ब्राह्मणानं विचार केला, माझ्याच घरी रामदास स्वामी उतरले, मग मी एक काम करतो, रंगनाथ स्वामी निगडीकरांची आणि रामदास स्वामीची भेट घालून देतो. आणि भेट घातल्यानंतर महाराज रंगनाथ स्वामीने सांगितलं वाटेल तर द्यायला तयार आहे. मग काय करतो, गाडी मागतो, बंगला मागतो, पप्पीचे लग्न करतो, पप्प्याचे लग्न करतो, बारक्याची मुंज करतो, एकदा सगळं दरिद्रीच मिटून टाकतो म्हणे. आणि मग महाराज पळतच घरी गेला. घरी गेल्यानंतर महाराज रामदास स्वामी उतरले होते. त्याला काय माहीत नव्हतं हे रामदास स्वामी आहे. त्यानं काय केलं होतं, गाईच्या गोट्यामध्ये त्याला जागा दिली होती रामदास स्वामीला. पळतच गेला, रामदास स्वामीच्या पायावर लागला. आणि पायावर लागल्यानंतर रामदास स्वामीला म्हणे, स्वामी मला माफ करा. अहो आज रंगनाथ स्वामी निगडीकरांनी सांगितलं आजच्या कीर्तनामध्ये की जो कोणी रामदास स्वामी म्हणजे तुम्ही जे जे खुणा त्यांनी सांगितल्या ते तुमच्यावर लागू होतात. म्हणजे तुम्ही रामदास स्वामी आहात. म्हणजे तुमची आणि जे कोणी रंगनाथ स्वामी निगडीकरांची भेट घालून देईल त्याला ते वाटेल ते बक्षीस द्यायला तयार आहेत, गाडी बंगला सगळं द्यायला तयार आहेत. महाराज तुम्ही उद्या चला, मला माफ करा, मी तुम्हाला गाईच्या गोट्यात जागा दिली. रामदास स्वामी म्हणणे, अरे माझ्यासारख्या बोधसंपन्न महात्म्याला गाईच्या गोट्या एवढी पवित्र जागा कोणती आहे का? मग रामदास स्वामीनं असा विचार केला, तुला गाडी बंगला द्यायला तयार आहेत का? हो. मग तर मी येणारच नाही गडे. पण त्यानं जास्त दयावया करायला लागला महाराज. आणि रामदास स्वामीला घेऊन रंगनाथ स्वामी निगडीकरांच्या कीर्तनामध्ये गेले महाराज. काय आनंद झाला, काय आनंद झाला पहिलं सांगालो बरं का, पहिलं. आता असं झालं बाबा, माफ करा, मग थोडं तुमची माफी मागून सांगतो. गुरुवारी इंगळे बाबा सांगायचे, 2 घोडे 2 येडे, 2 घोडे 2 रेडे आणि 2 येडे एकत्र आलं की त्याचं कधीच जमत नाही. 2 भिकारी 2 टकारी आणि 2 पुढारी एकत्र आलं की कधीच जमत नाही. 2 आवा 2 बुवा आणि 2 जावा एकत्र आलं की कधीच जमत नाही महाराज. उगाच एकूणमेकाकडे असं डांबरल्याने पाहतात. पण ते रंगनाथ स्वामी निगडीकर होते महाराज. रामदास स्वामीच्या कीर्तनामध्ये, रंगनाथ स्वामी निगडीकरांच्या कीर्तनामध्ये रामदास स्वामी आला महाराज. रामदास स्वामी आल्यानंतर काय आनंद झाला, काय आनंद झाला. त्यावेळेस रंगनाथ स्वामी म्हणा लागले, ज्यानं कोणी आमची भेट घालून दिली ना, पुढं या लवकर, वाटेल ते बक्षीस द्यायला तयार आहे, गाडी द्यायला तयार आहे, बंगला द्यायला तयार आहे, या लवकर. तेवढ्यात महाराज रंगनाथ स्वामी निगडीकरांनी तसं बोलल्यानंतर रामदास स्वामीकडे ते ब्राह्मण पळतच यायला लागला. तितक्यामध्ये रामदास स्वामीनं असा हात धरला त्या ब्राह्मणाचा आणि ब्राह्मणाला सांगितलंय, बघ आता आमच्या दोघांची भेट झाली ना, हो आता एक काम कर, तू आता काहीही मागायचं नाही. असं म्हटल्यानंतर ब्राह्मण तर हँगच पडला महाराज. ते म्हणे, पप्पीचे लग्न, पप्प्याचे लग्न, बारक्याचे मुंज कसं करू बा. आणि बरं या बोधसंपन्न महात्म्याला काय कळणार आहे आपले संसारिकाचं दुःख. पण आता जाऊ द्या, आपले एवढे मोठे महात्मे म्हणायला लागले महागा, मी सांगतो ते महागा, तर मग आपण तेच मागू. मग रामदास स्वामी म्हणायला लागले, तू काहीच मागायचं नाही, फक्त एवढं माग की आपल्या दोघाच्या, तुमच्या दोघाच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला ना, त्याच्यातला निम्मा आनंद म्हणा द्या. आता तर पहिल्यांदा त्याला चक्करच आली. ते म्हणला, या आनंदाला घेऊन मी काय करू? काय पप्पीचे लग्न करू, पप्प्याचे लग्न करू, बारक्याची मुंज करू, गाडी घेऊ, बंगला घेऊ, शेत काय घेऊ, या आनंदाला करू काय करू? पण महाराज आता बोधसंपन्न महात्म्याने सांगलं म्हणून आपण जाऊ म्हणू. तेव्हा वेळेस मला ब्राह्मण ते रंगनाथ स्वामी निगडीकरांकडे आला आणि रंगनाथ स्वामी निगडीकरांना म्हणतो, स्वामी तुम्हाला द्यायचंच असेल ना तर एक गोष्ट द्या, मला काहीच नको, गाडी नको, बंगला नको, काहीच नको, फक्त एक गोष्ट द्या, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला ना त्याच्या निम्मा आनंद द्या.
त्यावर रंगनाथ स्वामी निगडीकरांना कळलं महाराज की हे बुद्धी या ब्राह्मणाची नाही. रामदास स्वामीकडे पाहिलं आणि रामदास स्वामीला म्हणले, अहो तुम्ही या गृहस्थाचे जो लोभी गृहस्थ आहे याचं तुम्ही भलं करायला लागले. त्यावेळेस महाराज रंगनाथ स्वामी निगडीकर म्हणाले, अरे त्या आनंदामध्ये काय बसलो, तू गाडी माग, बंगला माग. आणि रंगनाथ स्वामी निगडीकर काय चिकटून होते बरं का महाराज, भरपूर संपत्ती होती त्यांच्याकडे, पण ब्राह्मण होता तो. शेवटी ब्राह्मणाच्या डोक्यात प्रकाशच पडला. ज्या आरती रंगनाथ स्वामी निगडीकरांना चिटकू म्हणाव तर महाराज ते काही द्यायला तयार आहेत, गाडी द्यायला तयार आहेत, बंगला द्यायला तयार आहेत, सगळं द्यायला तयार आहेत, पण आनंद द्यायला तयार. म्हणजे या आनंदामध्ये काहीतरी विशेष आहे, काहीतरी विशेष आहे. तर ब्राह्मण म्हणायला लागला, काहीच नको मला, मग तुमच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला ना, मग त्याच्यातला निम्मा आनंद मला द्या. त्यावेळेस महाराज रंगनाथ स्वामी निगडीकरांनी सांगितलं, ठीक आहे, मी तुला आमच्यातला निम्मा आनंद द्यायला तयार आहे. त्यावेळेस महाराज रंगनाथ स्वामी निगडीकरांना नुसता आपला हात त्या ब्राह्मणाच्या डोक्यावर ठेवला आणि ठेवल्यानंतर झालं काय महाराज, त्याचे सगळे इंद्रिय सगळे ब्रह्मरूप झाले. तुकोबरा अभंगाच्या तिसऱ्या सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप, 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 होतले स्वरूप माझी दया, होतले स्वरूप माझी दया, सकळ ओळली सकळ ओळली मंगळ, होतले स्वरूप माझी दया, होतले स्वरूप माझी दया, सकळ ओळली मंगळ, सकळ ओळली मंगळ. महाराज तो आनंद भेटल्यामुळं काय झालं, इंद्रिय ब्रह्मरूप झाली. तुकोबरा म्हणतात, रसना परमामृतानं ओली झाली, मन देवाच्या पायावर तीर झालं, सगळं मंगळच मंगळ झालं. आणि मंगळ मंगळ होणं म्हणजे काय, इंद्रिय ब्रह्मरूप होणं. महाराज इंद्रिय ब्रह्मरूप झाले. हा सांग का तुम्हाला, नाथबाबा सांगता, ज्ञानोबाराय सांगतात बघा 18व्या अध्यायातच, हो का भेटावया भ्रातराशी, सवे मजुरानी विश्वाशी, पतीशी पोडविल्या राणीविषयी, त्या मजुराशी विसरली. एकदा तो भगवान परमात्मा, तो पती आपल्याला भेटल्यानंतर आपण या साध्या पतीला विचाराल का, या मातीच्या पतीला विचाराल का? हा आता दृष्टांत आहे, पण दृष्टांत तुम्हाला सांगत नाही. मीराबाईच्या जीवनातलं एक सांगतो दृष्टांत, ते दृष्टांत नाही सांगत. पतीशा पोडविल्या राणीविषयी, त्या मजुराशी विसरली, ते दृष्टांत नाही सांगत बरं का. मीराबाईच्या जीवनातला दृष्टांत आहे. मीराबाईच्या घरी महाराज एक काम करण्यासाठी दासी यायची मीराबाईच्या घरी. मीराबाईची सगळी सेवा करायची. पण काय झालं, योगायोग असा झाला की त्या म्हातारी पडली आजारी. त्या म्हातारीला झाला चिकनगुन्या, तिचा हात आकडणं आणि पाय आकडणं. आता मीराबाईची सेवा करण्यासाठी तिला का जाता आलं नाही, पण तिला जाता आलं नाही, पण तिच्या मुलानं विचार केला, आपली आई आज आजारी आहे, म्हणून आपण मीराबाईच्या इथं सेवा करण्यासाठी जावं. तो मुलगा महाराज मीराबाईच्या इथं सेवा करण्यासाठी गेला असता वेळेस त्या मुलानं महाराज सेवा करत करत मीराबाईला पाहिलं. आणि मीराबाईला पाहिल्यानंतर अशी दुर्बुद्धी सुचली महाराज त्याच्या मनाला की आपण मीराबाई संग लग्न करावं. अशी दुर्बुद्धी सुचली. महाराज तो घरी आला आणि घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हणायला लागला, आई आज मी मीराबाईच्या इथं गेलो होतो आणि मी मीराबाईला पाहिलं आणि बस लग्न करील तर फक्त मीराबाईशी, नाही तर लग्न करणार नाही.
महाराज तो हट्टच धरायला लागला. त्यानं जेवण सोडलं, सगळं सोडलं, तो असा वाळून गायला लागला. आणि शेवटी आईला काळजी असते महाराज. तो मुलगा वाळायलेला पाहिला आणि आईने विचारलं नेमकं झालं तरी काय? काय नाही म्हणे, मी लग्न करेल तर फक्त मीराबाई संग, नाही तर लग्नच करणार नाही. म्हातारी चिंता करायला लागली महाराज. म्हातारी वाळून गेली. पण मीराबाईनं विचारलं त्या म्हातारीला, म्हणे आईसाहेब नेमकं झालं तरी काय? तुमची तब्येत खराब झाली, मुलाची तब्येत खराब झाली, नेमकं झालं तरी काय? झालं फक्त एवढंच की एक दिवस माझा मुलगा तुम्हाला पाहण्यासाठी आला होता, तुम्हाला सेवा करण्यासाठी आला होता तुमच्या इथं. आणि सेवा करता वेळेस त्याने तुम्हाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याने असा हट्ट धरला की लग्न करील तर फक्त तुमच्याशीच. मीराबाईनं सांगितलं एवढंच आहे ना, एवढंच आहे, ठीक आहे, मी तयार आहे त्याच्या संग लग्न करायला, बोलवा म्हणे त्याला सकाळी. महाराज असं ऐकलं मीराबाईचं आणि म्हातारी तर महाराज पहिल्यांदा हँगच पडली. इतके दिवस आपण त्याच्या संग, इतके दिवस आपण विचार करत होतो की मीराबाई संग, राजाच्या मुली संग आपला मुलगा कसं लग्न करणार, कसं लग्न करणार. पण आता मीराबाई तयार झाली. मुलाला बोलवलं महाराज. बोलवल्यानंतर महाराज मीराबाईनं त्या मुलाला सांगितलं ठीक आहे, मी तुझ्या संग लग्न करायला तयार आहे, पण माझी एक आट आहे. म्हणजे काय आट आहे? आट फक्त इतकीच आहे, तो भगवान परमात्मा आहे ना, त्या भगवान परमात्म्याची मूर्ती पुढे ठेवली. तू काम कर, त्या भगवान परमात्म्याकडं एक टक्क लावून, एक ध्यान लावून, एक चित्त लावून तू एक रात्र फक्त त्या भगवान परमात्म्याकडे पहा. उद्या सकाळी उठल्या उठल्या तुझ्या संग लग्न करायला तयार आहे. असं ऐकलं ते म्हणे इतक्या रात्रा जागल्या आणि एका रात्रीचं काय? महाराज त्यानं त्या भगवान परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहायला लागला. एक चित्त केलं, एक ध्यान केलं, सगळं केलं महाराज. आणि भगवान परमात्म्याकडे एक रात्र पाहिली. आणि उद्या सकाळी उठल्यानंतर मीराबाई त्या मुलाकडे आली आणि मीराबाई म्हणे काय रे, करायचं का लग्न? तो महाराज मीराबाईच्या पायाच लागा लागला. तो म्हणे इतके बोध संपन्न साधू संत तुम्ही आणि तुमच्या संग मी लग्न करायला तयार झालो. कारण त्याचं असं झालं होतं महाराज, त्यानं भगवान परमात्म्याचं ध्यान करता करता त्याचं सगळं मनच पलटून गेलं महाराज. तुकोबा म्हणतात ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पडेल विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस. महाराज एकदा का ते आनंद भेटला आपल्याला, साध्या आनंदाला कोण विचारायला हो? सांगू का तुम्हाला? आता थोडासा मवा पडला ना, थोडीशी फवारणी करतो, थोडं सांगतो विठाला विठाला. आता विसर पडते महाराज काही काही माणसाला. कोणाला? नाथबाबा सांगतात जो पिवणी मदिरा गाय तो प्रेमेमध्ये नाचे गाय, देहवंत देह विसरून जाय, वस्त्र आहे नाही पर स्मरेना. महाराज दारू पिणाऱ्याला विसर पडतो, दारू पिणाऱ्याला असा विसर पडतो महाराज. 2 दारू पिणारे असे रस्त्यानं जात होते. जात असता वेळेस महाराज एक मोठी विहीर होती आणि विहीर आता दोघं असे लटकत झाले, खांद्याला खांदा लावला. एकाला काय वाटलं की महाराज थोडंसं असं विहिरीत पाहिला आणि पाहिल्यानंतर अवघड झालं. ते म्हणे काय झालं? म्हणे चंद्र पाण्यात पडला. आधी म्हणे जाऊ दे ना, मरू दे ना, आपल्याला काय करायचं? ते म्हणे नाही त्या चंद्राला काढावं लागल. ते म्हणे अरे काय गरज आपल्याला? नाही काढावं लागल म्हणे. मा बाप तिकडे उसाला पाणी द्यायला लागला, त्या चंद्राला काढावं लागल. म्हणून महाराज दोघं पेताड. त्यानं काय केलं, दोघांनं एक असा बकेट घेतली आणि बकेट घेतल्यानंतर महाराज त्या विहिरीत टाकली. आणि विहिरीत टाकल्यानंतर जशी बकेट टाकली तसं ते पाणी हालायला लागलं. चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा थोडं हालायला लागलं. लगेच दुसरा काम हे चंद्र पाण्यानं फुगला आणि थोडा चपळ हालचाल करायला लागला बरं का. महाराज त्यानं जशी बकेट टाकली तशी ती बकेट अडकली दगडाला. आणि दगडाला अडकल्यानंतर ते म्हणे चंद्र जड झाला वड. त्याला वडताच येईन महाराज. मग यायनं काय केलं, एक असा थोडासा एक म्हणे आता थांब, तू तिकून जोरात वड, मी इकून जोरात तोडतो, तरी यायला तर नाही. मग ते म्हणे एक काम करतो, मी 3 पर्यंत गिनतो म्हणे आणि तू लगेच वडायचं. ती एकदा दोघाचा जोर एकदाच लागू दे. लगेच म्हणे 1 2 3 असा मारला महाराज. दोघं बेंदाडात हे भरले सगळेजण. ते म्हणे जाऊ दे म्हणे, भरू दे, काही हो दे. पण बघ म्हणे 3ऱ्या झटक्यात बघ चंद्र सगळं वरीच घातला म्हणे. ते आता मला सांगा चंद्र वरी गेला होता का? पहिला चंद्र वरी. पण महाराज याला इतका विसर पडतो याला काहीच कळत नाही हो. अजून सांगतो, एक पेताड असा रस्त्यानं लघवी करत होता, लघवी. पण लघवी करता काय झालं त्याला काय माहीत महाराज. असं त्याला उठताच येईन तर असंच वाकला महाराज, काहीच उठता येईन. पाठीमागचे सगळे लोक यायला लागले, नेमकं झालं तरी काय याला. ते पेताड त्याला उठताच येईन. मग एक कारवाला आला, म्हणे काय झालं काय म्हणे, कंबरमध्ये कोटं लचक बसली, काय कळालंच नाही म्हणे, मला उठताच येईन, लघवीला बसलो मला उठताच येईन.
मग महाराज त्यानं काय केलं, त्याला कळालं की यानं काय केलं होतं माहिती आहे का, या नशेच्या धुंदमध्ये असं केलं होतं की त्यानं शर्टची गुंडी पॅन्टीच्या गुंडीत लावली होती. काय मरा उठता येईल की त्याला, पण त्याला विसर पडला होता. त्याला का त्यानं महाराज त्याला कळालं, चल तुला म्हणे दवाखान्यात घेऊन जातो. दवाखान्यात घेऊन गेलं. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला पाहिलं. डॉक्टरनं पाहिल्यानंतर त्याला कळालं महाराज की आपलं हे पॅन्टची गुंडी शर्टाच्या गुंडीत घाली. पण डॉक्टर हुशार होता. डॉक्टर म्हणे एका लातत तुला नीट करतो म्हणे, पण 15,000 द्यावं लागतील. 15 नाही 20 घ्या डॉक्टर साहेब. पोट पाठीत लचकली की हे म्हणे शिर, पण मला नीट करा राव म्हणे. डॉक्टर साहेब म्हणे ठीक आहे. असा उलटा आहे म्हणे. उलटा झालं महाराज. उलटं ते पेताडा उलटं झालं. आणि डॉक्टर साहेब म्हणे थांब मी एक लात घालतो, तुला एका लातच नीट करतो म्हणे. डॉक्टरनं महाराज 1 2 3 रट्टीत अशी लात घातली उलथा, एका रत्तीत नीट केली. 15,000 गेली महाराज. इतका विसर पडतो आपल्याला, इतका विसर पडतो. मग महाराज म्हणतात अरे दारू पिणाऱ्याला जर इतका विसर पडत असेल तर आम्ही तर तो ब्रह्मरस पिला महाराज, आम्हाला किती विसर पडल. मग महाराज म्हणतात रसना परमामृतानं ओली झाली. देव रसना परमामृताला ओली झाल्यामुळं मन देवाच्या पायावर स्थिर झालं. मन देवाच्या पायावर स्थिर झाल्यामुळं काय झालं, सगळं तिथं मंगळ झालं. मंगळ झाल्यामुळं काय झालं, इंद्रिय ब्रह्मरूप झाली. आणि हे सगळे लक्षणं ज्याच्याकडे झाले महाराज त्याच्या घरी देव येतो, येत नाही राबतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणजे थे कसे भातराम, 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 सदेह नाही जेथे ना दे देव, संदेह नाही जेथे ना दे देव, संदेह नाही सकल तेथे ओळले मगळे, सकल तेथे ओळले मगळे, सकल तेथे ओळले मगळे, सकल तेथे ओळले मगळे, गेली जणे आनंदाची सृष्टी केली जणे आनंदाची गेली
दृष्टि के दृष्टि टाळी वाजवायचं सोराट टाळी. वा वा वा, याला म्हणतात बरं का अंगी ब्रह्मरस. वा 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 वा, महाराज पानातून आवाज काढला बाबा, काढून दाखवा बरं. हा, सोपं नसते बाबा. या पा, लाख रुपये जर दिले ना अशी मंडळी भेटत नाही, लाख रुपये सुद्धा. हा, तुकोबारायचं प्रमाण सांग का. अरे कोण येतो घरा आपल्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा, याला का कामधंदे नाहीत का. हा, पण हे कशासाठी येतात महाराज, आईशी येते जन प्रीतीसाठी. मानेपाचारिता नाही आराणोक, आईशी येते जन प्रीतीसाठी, हे प्रेमासाठी सर्व मंडळी येणारी आहे महाराज. चला हे घ्या तुमचं. महाराज म्हणतात, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. परमामृत रसना ज्याची ओली झाली, ज्याचं मन देवाच्या पायावर स्थिर झालं, ज्याला सगळं मंगळच मंगळ वाटते आणि त्याची इंद्रिय ब्रह्मरूप झाली, तिथं महाराज देव येते. नुसता येत नाही, राबतो. कुठं राबला, आमच्या पैठणला. चला ना, कावडीने पाणी जागरे. आपली वेळ झाली 10:30, ओव्हर टाइम करू का. महाराज नाथ बाबा, द्वारकेची मूर्त पाणी वाया हरी, कावडीने पाणी जागभरी चक्र पाणी. हे ज्याची इंद्रिय ब्रह्मरूप झाली महाराज, तिथं देव राबतो. राबत नाही, नांदतो. 36 वर्ष पाणी भरलं महाराज, नांदला देव तिथे, नांदला. हा चला,
परमामृत रसना ओलावली मनाची राहिली वृत्ती पायी सकळ ही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या सकळ ही इंद्रिय झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझे तया तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही झालेली शिवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो तुम्हा श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी अर्पण करतो तुम्हाला आतापर्यंत मी कोणत्या गोष्टीचा ताण दिला का अय कोठा कोठा तुम्हाला चला सगळेजण हात वर करा बरं बाबा तुम्ही राहू द्या सगळेजण हात वर करा इथं तुम्हाला इथं करा म्हणले तर करत नाही भांडणं लागू दे ना सगळेजण हात वर करा वा 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 बाबा एके ठिकाणी मी गेलो होतो तिथं मला म्हणे महाराज तुम्ही कुठले म्हणलं पोटा बुजुर्ग तालुका हिमतनगर जिल्हा नांदेड आणि महाराज तुमचं शिक्षण म्हणलं MA सेकंड इयर झालेले वा 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 लग्न वगैरे त्यावेळेस झालं नाही मग महाराज लग्न वगैरे झालं नाही म्हणलं लेकरं बाळ खुशाल असतील म्हणलं बाबा तुम्ही काय इकत आणले का बरं तुम्ही ठेवावर आमच्या दोघांचं चालू सगळ्यांनी एकदा प्रेमाने सगळ्यांनी एकदा भजन करा मारतो ठोपार घुमाई काय झालं माहिती आहे का या बोलण्याच्या ओघाओघामध्ये एका व्यक्तीचं नावच राहायचं सांगायचं विसरून राहिलं बरं का कोणाचं माहिती आहे का ज्यांनी हे सगळं थेट प्रक्षेपण केलं आणि ज्यांनी माझं कीर्तन महाराज आता पुऱ्या महाराष्ट्रात पोहोचणार आहेत असे आमचे यूट्यूब आचार्य एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा हो हो वा 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 बरं झालं तुम्ही मला आठवून दिले ते वा वा आमचे ज्ञानेश्वर महाराज महाराज सुंदर असे त्यांचे मला वाटतं 1 मिलियन फॉलोअर्स का हां 2.5 लाख फॉलोअर्स वा वा काय मेहनत घेतली असेल महाराज त्यांनी एवढे आणि सोपं नसते मावा मला वाटलं बरं का मी फेमस व्हायसाठी मी यूट्यूब चॅनल उघडलं वा 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 पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांच्यासोबत असतात काय महाराज तेवढ्या मोठ्या महात्म्याचे कीर्तन तुम्ही रेकॉर्ड करता माझ्यासारख्या पामरासाठी तुम्ही आहात तुम्ही इथं कॅमेरा लावला आमचं भाग्य बरं का नाही तर काय तुम्हाला सांगू का मी एक चॅनल उघडलं होतं चॅनल उघडलं माझ्या नावानं बालाजी माने असं उघडलं महाराज वजनात चॅनल उघडलं 2च सबस्क्रायबर वाढायला तयार नाही काय करणार आहे लई मेहनत घ्यावं लागते महाराज त्यासाठी ते मग ते त्याच्यात जमलं महाराज त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही वारकरी सुंदर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहेत बरं का आणि मी तुमचे चॅनल अख्खे पाहत असतो मी सबस्क्रायबर आहे तुमचा नारायण महाराजांचे कीर्तन सुद्धा त्याच्यावर असतात म्हणून सुंदर असे त्यांनी लावलेले बाबाची एक आज्ञा आलेली आहे छत्रपती शंभूराजाविषयी बोलायचं आणि खरंच मी घरी येऊन असे मी आलोच होतो बरं का त्यांच्याविषयी थोडंसं बोलावं पण खरं हे मास चालू आहे महाराज कोणता आपला बलिदान मास सुरू आहे आणि त्या छत्रपती शंभूराजाविषयी नाही बोलायचं तर मग बोलायचं कोणाविषयी हां ऐका छत्रपती शंभूराजाविषयी बोलतो ऐका जगाच्या पाठीवर अनेक राज्य झाले महाराज जगाच्या पाठीवर अनेक राज्य झाले पण छत्रपती शंभूराजासारखा राजा झाला नाही एक वाक्य सांगतो तुम्हाला तुडुंब भरले नदी नाले त्याला समुद्राची सर येईल काय तुडुंब भरले नदी नाले त्याला समुद्राची सर येईल काय राजे तर अनेक झाले पण कुणाला छत्रपती शंभू राजा होता येईल असा राजा परत होणे नाही महाराज औरंगजेब सुद्धा मरता मरता म्हणून गेला महाराज हमने आंखें निकाल दी इसकी नहीं झुके आके उसके हमारे सामने हमने पाँव काट दिए संभा के नहीं टेके घुटने उसे हमारे सामने हमने जीवा काट दी संभा की नहीं माँ के उसने रेम के 2 लफ्ज हमें आके निकाल दी संभा की नहीं झुके आके उसके हमारे सामने सचमुच छावा था वो छावा था शेर शिवा का छावा था या अल्लाह हो गए कामयाब कभी कि ऐसे ही लौटना पड़ेगा हमें खाली हात दिली पण लक्षात ठेवा छत्रपती शंभूराजांच्या रक्तातून इथं अनेक 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 असे शूरवीर तयार झाले तारा राणी सारखी एक शूरवीर तयार झाली येसुबाई शहाजीराजे भोसले असे अनेक राजे तयार झाले औरंग्याची कबर बांधली आणि या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून दिलं हे महाराज छत्रपती शंभू महाराज आणि आता खरं सांगू का आता या देशामध्ये महाराज छत्रपती शंभूराजे आपल्याला कळले नाही इतके दिवस आपल्याला कळले नाही पण आता एक छावा चित्रपट आला नाही का छावा चित्रपट मला वाटते सगळ्यांनी तो चित्रपट बघितला पाहिजे बरं का
खरं तर आपल्या या गादीवर चित्रपटाचं समर्थन करू नये, पण धर्मासाठी महाराज आपण हे सगळं केलंच पाहिजे, म्हणून आपण त्याचं समर्थन केलं पाहिजे. असे जर कार्य ते करत असतात तर महाराज त्यांचे खूप नमन आहे. नाही तर त्याने आणि आपण इतर ठिकाणी दुसरं काही बघण्यापेक्षा, टी व्हीवर 2 घंटे 2.5 घंटे दुसरं काही बघण्यापेक्षा, लेकराला टी व्हीवर मोबाईलवर दुसरं काही दाखवण्यापेक्षा माझं एक आहे का, तुम्ही छावा चित्रपट दाखवा. छत्रपती शाहूराजाला काय महाराज बलिदान, किती त्यांचे महाराज, त्यांचा पाय कापल्या गेला, त्यांचे हात कापल्या गेले, त्यांचं महाराज 1 महिन्यामध्ये महाराज त्यांच्या अंगावर एक असा चमडासुद्धा ठेवला नाही. त्याचं साधा त्याचे डोळे काढले गेले महाराज, त्याच्या डोळ्यामध्ये सळ्या घातल्या गेल्या. विचार करा, नुसतं आपल्याला थोडंसं चिमटा जरी लागला ना महाराज, चिमटा किती आग होते हो, किती आग होते. पण त्या राजाच्या डोळ्यामध्ये सळे घातले महाराज. किती सोचलं माझ्या राजानं, किती सोचलं. कोणासाठी सोचलं? फक्त महाराज आपल्यासाठी सोचलं, आपल्यासाठी. का माहित आहे का, देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा शंभू माझ्या राजाची. देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा जीवाच्या गुणाची. देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा शंभू राजा तनाची. देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा शंभू राजा. देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा माझ्या शिवरायाची. देशासाठी पर्वत केली तनाची, आठवण ठेवा माझ्या शंभरायाची. देशासाठी पर्वत केली तनाची, आठवण ठेवा माझ्या शंभरायाची. देशासाठी हे राजा तो एक झाला, अंगी रक्त सरसरला, अंगी रक्त सरसरला, अंगी रक्त सरसरला, अंगी रक्त सरसरला, अंगी रक्त सरसरला. अरे अफजल खान चुकला त्या महाराजाची, शिवराया गुणाची. देशासाठी निर्मल केली तनाची, आठवण ठेवा राजाची. देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा राजाची. छत्रपती संभाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय. असे होते महाराज आमचे शंभूराजे. यही तो वो संभाजी जिसने औरंगजेब को रुलाया था, मौत को अपने ताक में एक मृत्युंजय कहलाया था. शेर की औलाद था हो गर्व से ही मर गया, उसका जज्बा देख के औरंगजेब भी डर गया. असे होते महाराज आमचे छत्रपती शंभूराजे. त्याचं बलिदान मास आहे महाराज, त्यांच्याविषयी बोलावंच लागतं महाराज. आणि तरुणांना सांगू का, छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याला काय शिकवलं सांगू का महाराज. आपलं मरण पत्करायचं, पण महाराज आपला धर्म सोडायचा नाही. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे करणे पाखंड करणे पाखंड खंडन याची आबा करणे का, 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 याची आबा याची आबा करणे का. आम्हाला सगळं शिकवल्या जातो, पण धर्माचं पालन शिकवल्या जात नाही महाराज. आम्हाला काटकोन शिकवल्या जातो, आम्हाला त्रिकोण शिकवल्या जातो,
आम्हाला सगळं कोण शिकवल्या जातो, पण जगण्याचा दृष्टिकोन कुठं शिकायचा असेल तर छत्रपती शंभू महाराजाकडे. अशी गाथा आहे महाराज छत्रपती शंभूराजाविषयी. मी सांगालो पण माझ्या अंगावर सुद्धा काटे यायला लागले महाराज. ही छत्रपती शंभूराजांची कार्यकीर्ती आहे. आज त्यांचा बलिदान मास सुरू आहे महाराज. खरंच त्या राजाने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणून आपल्या मुलावरही तसे संस्कार घडावे, आपल्या मुलांनाही. आणि प्रत्येकाला एक सांगतो, मायबापाचं कर्तव्य आहे महाराज. कारण वडील जे जे करती तयानाम, आपण जे जे करतो तेच मुलं शिकत असतात. आपण त्याला छत्रपती शंभूराजा सांगितला पाहिजे, आपण त्याला छत्रपती शिवाजी राजा सांगितला पाहिजे. कारण आपण त्याला सांगितलं पाहिजे, ए तू आंघोळ केला का, हो एक काम कर, डोक्याला टिळक लाव आणि मंदिरात जा. हे आपण शिकवलं पाहिजे महाराज. आपणच कपाळाला काही लावत नाही, ते मुलगा काय लावणार आहे. आपण असं काही शिकवत नाही. आपण काय शिकवतो माहिती आहे का, त्याच्याकडे बिडी देतो आणि लगेच जाय रे पेटून आण. मग ते काय करतं महाराज, पेटून आणता आणता एक फुरका मारतं. आपण असं करायचं नाही महाराज. कारण आपल्याकडं पाहून ते मुलगा शिकत असतो. आपण एक क्वार्टर वडतो, आपण अपेक्षा करायचं नाही आपला मुलगा कीर्तनकार होईल म्हणून. आपण एक क्वार्टर वडली ना आणि त्याच्या पुढे गेले ना, तो एक नाही 2 क्वार्टर वडतो आणि तुमच्या पुढे येतो. तू म्हणतो तुझाच आहे का मी, हे आपल्याला सांगतो महाराज ते मुलगा. म्हणून लक्षात ठेवा, संस्कार करणं ही आपली जबाबदारी आहे, आईवडिलांची जबाबदारी आहे. म्हणून छत्रपती शंभूराजा आपल्याला कळला पाहिजे, धर्मवीर संभाजी महाराज आपल्याला कळले पाहिजे आणि यांना घडवणारे जिजाऊ आईसाहेबांना आपल्याला कळली पाहिजे. आणि जिजाऊ आईसाहेबांनी जे जे संस्कार केले ना, आई तुम्ही खरं सांगू का, तुम्ही जर ठरवलं ना तुम्ही छत्रपती शंभूराजाही घडू शकता. तुम्ही जर ठरवलं तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा घडू शकता. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, जय हो. तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बापाचा बाप राज शुभा जन्मला, तो बापाचा बाप राज शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. बाबाचा बाप माझ्या शुभा जन्मला, तो बाबाचा बाप माझ्या शुभा जन्मला, हो बाबाचा बाप राजा शुभा जन्मला, बाबाचा बाप राजा शुभा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, होती जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जग कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जग कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. कर्णबाधील स्वराजा त्या तोरण गडाला, कर्णबाधील स्वराजा त्या तोरण गडाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबाचा बाप शुभा जन्मला, बाबाचा बाप माझ्या शुभा जन्मला, बाबाचा बाप शुभा जन्मला, बाबाचा बाप जन्मला. आपण घडवलं, आपण ठरवलं. टाळी वाजवा एकदा जोरात टाळी वाजवा. याच्यासाठी कुचराई करू नका. हेच आपल्याकडे, हेच आपण फुकट देत असतो, ते तरी चांगलं देत जा. आपण ठरवलं तर महाराज काही होऊ शकतं, आहे की नाही. चला आता वेळ होऊन गेला आता, आहे की नाही. ओव्हर टाईम झाला 10 मिनटं. मलाही थोडं जायचं आहे महाराज. आणि रस्ता तर आपला माहीतच आहे, रस्ता तर असा आहे महाराज. आम्हाला एक आता येत रस्त्याने येतं पेताड भेटलं आणि ते सांगायचं राहिलं त्या पेताडानं महाराज ते बसला आमच्या दोघा संग. आणि मी म्हणलो आम्हाला कोठ्याला नेऊन घाल. ते म्हणे कोठ्याला का, म्हणे हो. आम्हाला तंड्यात नेऊन घातलं. आणि मी म्हणलो अरे कीर्तन कुठं आहे. ते म्हणे महाराज मी इथं उतरतो, कीर्तन गावात आहे म्हणे. काय हुशार आहेत महाराज कोट्याचे लोक. लय हुशार आहेत महाराज कोट्याचे लोक. काय म्हणून आम्हाला
कोणालाही जायचं आहे, आम्हाला का माहीत नव्हतं. तसं सोयीर पण भरपूर आहे गावामध्ये, पण आम्ही कधी आलो नव्हतो. महाराजांची बहीण दिलेली आहे, पण ते आता नांदेडला राहते. तसे सुंदर असा गाव आहे, सुंदर असं नियोजन आहे. कार्यक्रमात कोणती उणीव नाही, कोणतंच काही नाही महाराज. म्हणून झालेली शिवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आणि सर्व खरं सांगू का, या सगळ्या पुढं बोलायचं म्हणजे खरं सांगू का, मी पहिलेच सांगितलं की समुद्रावर पाऊस फेकण्यासारखं आहे की नाही. आणि मी जर ठरवलं ना, तुम्हाला 2 घंटे नुसतं, बाकीचं काही नाही महाराज. दिवसभर काम केलं तर आमचं पोट भरते, नाही तर भरत. पण अशाही कुळामध्ये महाराज रखमाजी महाराज नवलेसारखे त्यांनी आमच्या दगड असणाऱ्या पोरांना असं ठोकून महाराज मूर्ती घडवली. आणि आज ती मूर्ती आज तुमच्या समोर उभी आहे. हे सगळं या सगळ्या गुरुवरांचे सगळ्यांचे महाराज सगळ्यांचे उपकार आहेत. म्हणून सर्वांच्या चरणी दंडवत करतो, नतमस्तक होतो. बाबा तुम्ही टोपी उलटी घातली दिसलं नाही ते मला. म्हणून सर्व सुंदर असे वादक आहेत, सिस्टमवाले आहेत, सर्व तुम्ही श्रोते सज्जन मायबापू, तुम्हीही 2 घंटे बसले. माझ्यासारख्या बालकाचं तुम्ही 2 घंटे ऐकला, म्हणून तुमचेही खूप उपकार आहेत. हे ओट्यावर बसलेले, त्या ओट्यावर बसलेले, तिकडे पायरीवर बसलेले, सर्वांच्या चरणी एकदा दंडवत नतमस्तक. तुम्हा सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक. आणि शेवीलाच इथंच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय विठ्ठल. पण महाराज वय हे